नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ताच आपण 41वा श्लोक पाहिला. 41व्या श्लोकाचं स्पष्टीकरण तात्पर्य जसं पुस्तकात आहे तसं तेही पाहिलं. आता या श्लोकावरून काय लाईफ लेसन मिळतो ते आता पाहूया. स्वतःच्या वर्तनाने घराण्याचे भविष्य ठरते. जर आपण योग्य मार्गावर राहिलो तर आपले घर स्वर्ग समान होईल. अन्यथा चुकीच्या मार्गावर नेल्यास आपल्या मुलांना आणि त्यांच्या मुलांनाही नरकासमान परिस्थिती भोगावी लागेल. पूर्वजांचा सन्मान करा. फक्त विधीपुरते नाही तर त्यांनी शिकवलेली शिस्त, मेहनत, प्रामाणिकपणा हे द्या. धर्म यांना जीवनात पाळा. असे करण्याने पूर्वजांशी असलेली आपली नाळ ही जिवंत राहील व धर्मसंस्कारही जपले जातील. इथे माझ्या अजून एक लक्षात आले की अर्जुनाने युद्ध होण्यापूर्वीच किती मोठा विचार आपल्या कुळाविषयी केला. त्याने दूरदृष्टी ठेवून फक्त स्वतःपुरताच नाही तर पूर्ण कुळासंबंधित संपूर्ण विचार, दूरदृष्टी पाहिली, समजली व त्याच्यामुळे काय परिणाम होतील हेही पाहिले. याच्यावरून असेही लक्षात येते की नेहमी कोणती क्रिया करण्यापूर्वी दूरदृष्टी ठेवून त्याचे काय परिणाम होतील हे सुद्धा पाहणे, तपासून घेणे गरजेचे असते. तर धन्यवाद. हाच लाईफ लेसन या 41व्या श्लोकावरून मला मिळाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. पितर पंधरवडा असल्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि भेटूयात पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत राधे राधे.